गुड मॉर्निंग सर्वांना. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. तर आज होती दीप अमावस्या. दीप अमावस्या असल्यामुळं आज लवकरच तयारीला आम्ही लागलो होतो, कारण दीप अमावस्या म्हटलं की सगळ्या दिव्यांची पूजा करायची असते. जे आपल्या घरात दिवे, पंत्या किंवा समई असेल, आरती असेल किंवा कंदील असतील, तर ते सर्व जे आहे ते एकत्र करून त्यांची पूजा केली जाते देवघरामध्ये. तर आम्ही पण त्याच पद्धतीने देवघरामध्ये पूजा केलेली आहे. तर ह्या आरत्या आहेत, समया आहेत, समया पण सगळ्या म्हणजे जेवढे आपल्याला आपल्या घरी आहेत ते स्वच्छ पितांबरीने घासून पुसून नंतर दिव्यांची पूजा करतात. तर देवपूजा करतानाच मी सगळ्या दिव्यांची पूजा केलेली होती. तांब्या पण स्वच्छ पितांबरीने घासून पुसून स्वच्छ केलेला होता. सगळे देव घासलेले होते आणि त्यासोबतच दिवे पण मी स्वच्छ घासून असे घेतलेले आहेत. पंत्या, दिवे, समई, आरती. आणि देवपूजा करतानाच देवघरासमोर मी रांगोळी घातलेली आहे, कारण आज दीपामावस्या असल्यामुळं एवढी काही जमलेली नाही, म्हणजे रांगोळी काढायला जागा नव्हती. त्यासाठी मग छोटीशीच पाऊलं घातलेली आहेत, श्री घातलेलं आहे. आणि हे बघा, दिव्यांची पूजा करायची होती, त्यामुळे दिव्यांची पूजा तर मी केलेली आहे. आणि त्याला सुंदर अशी आमच्या बागेतली चाफ्याची फुलं वाहिलेली आहेत. किती सुंदर दिसते ना. आणि अगदी सुंदर अशी पूजा झालेली होती. पिवळी पण फुलं, बागेतील सगळ्या प्रकारची फुलं, जास्वंदीचं फुल होतं, कण्हेरीचं फुल होतं, चाफ्याचं फुल होतं, सगळ्या प्रकारची फुलं मी गोळा करून आणून सुंदर अशी देवाची पूजा केलेली आहे. म्हणजे दीपपूजा आणि देवपूजा दोन्ही केलेलं आहे. आणि ज्यावेळेस देवांचा आशीर्वाद आपल्याला भेटतो त्यावेळेस असं समई किंवा आरती असेल, त्या ज्योतीमध्ये असं सुंदर फुलं यायला सुरुवात होते. तर आज सगळ्या ज्या ज्योत आहेत त्या ज्योतीमध्ये फुलं आलेली दिसली, म्हणून असं सुंदर एक छोटासा व्हिडिओ काढावं म्हणून मी हे काढलेलं आहे. ने बघा, किती सुंदर असं जणू वाटतंय की ते स्वामींचं रूप दिसतंय. खरोखर ते स्वामी ज्यावेळेस बसतात त्या बसण्याची जी स्वामींची पद्धत आहे त्यानुसार ते असं फूल पण त्या आकाराचं दिसते. आणि किती देखणं दिव्याचं रूप उजळून गेलेलं आहे आणि देवघर पूर्ण असं उजळलेलं आहे. आणि खूप छान वाटतं. दीप अमावस्याची जी पूजा केलेली आहे ती छोटीशी मी छोट्याशा व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही केली की नाही ते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा आणि सपोर्ट करा. ब्लॉग प्रणिता दत्तू अँड फॅमिली. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. आणि दीप अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा.